या अर्थसंकल्पाकडे जर आपण बघितलं तर बऱ्याच घोषणा करण्यात आलेल्या आहेत. त्या पाठीमागे काय उद्देश असेल? मुख्यमंत्र्यांनी सगळ्या अर्थसंकल्पाला 4 पार्टमध्ये त्यांनी डिवाइड केलेलं होतं. पहिला स्तंभ त्यांचा होता प्रगतिशील, दुसरा त्यांचा होता सस्टेनेबिलिटी, त्यानंतर त्यांचा होता सर्वसमावेशक आणि त्यांचा शेवटचा होता स्पीडी, म्हणजे आपण त्याला काय म्हणू, आपण त्याला गतिमान. आपण कमीत कमी काळामध्ये जास्तीत जास्त राज्याचा कसा काय आपण विकास करू शकतो, हा त्यांचा एकंदरीत या पूर्ण अर्थसंकल्पाला आपण जर बघायला गेलो तर आहे. आपल्या दृष्टीने बघायला गेलं तर त्यांनी सर्वात महत्त्वाची घोषणा केली ती म्हणजे शेतकरी कर्जमाफी योजना. शेतकरी कर्जमाफी केली आहे सरकारने, म्हणजे घोषणा तरी केली आहे, पण मग तो पात्रतेचा अपात्रतेचा घोळ अजून कायम आहे. कुठली तरी एक योजना येते तर त्याला नियम लावावंच लागेल. विदाऊट नियम ही कुठली योजनाच नसते. लाडकी बहीण योजना ही सुरू राहणार आहे. ही जर योजना सुरू राहणार असेल तर ह्याचा निधी कसा उपलब्ध करून दिला जाणार आहे? लाडकी बहीण योजना जर बंद केली असती तर विरोधक त्यांच्यावरती टीका केली असते. नाही, विरोधकांचा आक्षेप असा आहे की तुम्ही फुकट पैसे देण्यापेक्षा महिलांना त्यांच्या हाताला कामं द्या. उद्धव ठाकरेंची एक प्रतिक्रिया आली होती. ते म्हटले होते की कर्ज काढून फटाके वाजवण्यासारखा हा अर्थसंकल्प आहे. लव जिहाद हा जो काही कायदा आहे किंवा ही जी काही चर्चा आहे, ह्या धर्माधारित ह्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा असे निर्णय आहेत ते का होत आहेत? म्हणजे नमस्कार, पॉलिटिकल मूड या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राजकारणातल्या ट्रेंडिंग टॉपिक्सवरती आपण आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये चर्चा करत असतो आणि सविस्तर विश्लेषण करत असतो. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच महिला दिनाच्या सर्व महिला भगिनींना शुभेच्छा. या आठवड्यातले ट्रेंडिंग टॉपिक्समध्ये सगळ्यात पहिला टॉपिक होता राज्यसभेची निवडणूक, जी 16 मार्चला होणार आहे, त्या संदर्भातल्या राजकारणातल्या घडामोडी. त्यानंतर दुसरी जी महत्त्वाची घडामोड होती ती म्हणजे आपला राज्याचा जो अर्थसंकल्प आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आणि मग त्या अनुषंगाने काय काय राजकारण आपल्या राज्यामध्ये होतं आहे, हा एक टॉपिक राज्यभरामध्ये चर्चेला जात होता. आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये आपण याच विषयावरती चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट आणि राजकीय विश्लेषक शिवाजी जाधव. सर नमस्कार. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा कसा आहे तुमचा मूड? मूड एकदम छान आहे. माझा पहिला प्रश्न आपल्या राज्याचा जो अर्थसंकल्प मांडला गेला देवेंद्र फडणवीस यांनी त्या संदर्भातलाच आहे. या अर्थसंकल्पाकडे जर आपण बघितलं तर बऱ्याच घोषणा करण्यात आलेल्या आहेत, बऱ्याच तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. मग प्रश्न असा पडतो की आत्ता कुठलीच निवडणूक नाही आहे, निवडणूक नुकतीच झालेली आहे किंवा निवडणुका झालेल्या आहेत वेगवेगळ्या, तरी घोषणांचा पाऊस आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होणार आहे आणि या घोषणा किंवा लोकप्रिय जे काही म्हणूया आपण, लोकांना ज्या गोष्टी आवडतील त्या गोष्टी मांडण्याचा सरकारने प्रयत्न केलेला आहे, त्या पाठीमागे काय उद्देश असेल? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादांच्या निधनानंतर अर्थ खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली आणि मग त्यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना दादांना अभिवादन करून त्यांनी अर्थसंकल्पाची सुरुवात केली. दादांच्या नावाने येणाऱ्या काळामध्ये नागरी पुरस्कार जाहीर करून त्या ठिकाणी दादांना अभिवादन आणि दादांना मान देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्याचबरोबर अर्थसंकल्प मांडताना त्यांनी त्यांच्या एकंदरीत सगळ्या अर्थसंकल्पाला 4 पार्टमध्ये त्यांनी डिवाइड केलेलं होतं. त्यांनी प्रामुख्याने त्या 4 पार्टला त्यांनी 4 स्तंभ बोलले. पहिला स्तंभ त्यांचा होता प्रगतिशील, म्हणजे त्या प्रगतिशील स्तंभामध्ये त्यांनी शेती घेतलं, शेतीविषयी अनेक गोष्टी घेतल्या. त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी राज्याच्या विकासासाठी, राज्याच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टीचा त्या ठिकाणी समावेश केला. दुसरा त्यांचा होता सस्टेनेबिलिटी, म्हणजे शाश्वत. त्याच्यामध्ये रस्ते झाले, पायाभूत सुविधा झालं, वॉटर टॅक्सी झाली, मेट्रो झालं, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना झाली, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना झाली, अनेक योजनांची कामं त्या ठिकाणी शाश्वत ते या स्तंभामध्ये त्यांनी घेतलं. त्यानंतर त्यांचा होता सर्वसमावेशक, म्हणजे सर्वसमावेशक याच्यामध्ये त्यांनी सामाजिक न्याय, सर्व समाज घटकांना न्याय कसं देणार यासाठी विविध घोषणा त्या ठिकाणी केल्या. आणि त्यांचा शेवटचा होता स्पीडी, म्हणजे आपण त्याला काय म्हणू, आपण त्याला गतिमान. आपण कमीत कमी काळामध्ये जास्तीत जास्त राज्याचा कसा काय आपण विकास करू शकतो, हा त्यांचा एकंदरीत या पूर्ण अर्थसंकल्पाला आपण जर बघायला गेलो तर आहे. सर्वात महत्त्वाची जर आपल्या दृष्टीने बघायला गेलं तर त्यांनी सर्वात महत्त्वाची घोषणा केली ती म्हणजे शेतकरी कर्जमाफी योजना. शेतकरी कर्जमाफी योजना त्यांनी शब्द दिला होता ज्यावेळेस 2024ला विधानसभेच्या निवडणुकीला समोर जाताना त्यांनी सर्व शेतकऱ्यांना वचन दिलं होता
की तुमचा सातबारा आम्ही कोरा करू. त्याचप्रमाणे त्यांनी शेतकरी कर्जमुक्तीची त्या ठिकाणी घोषणा केली आहे. त्याचबरोबर अनेक रस्ते झाले, अनेक सिंचन प्रकल्प झाले, अनेक मेट्रो झाले, वॉटर टॅक्सी झाले, असे अनेक प्रकाराचे अनेक योजना प्रोजेक्ट त्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी म्हणून त्या ठिकाणी जाहीर केले आणि राज्याचा अर्थसंकल्प जवळपास 7.5 लाख कोटीचा त्या ठिकाणी झाला. आणि जो काही आपला राज्याचा महसूल असेल किंवा राज्याचा खर्च असेल याच्यामध्ये थोडीफार त्या ठिकाणी तफावत दिसली, आर्थिक तूट दिसली, त्यावर तर विरोधकांनी त्या ठिकाणी टीका केली. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र 1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जाण्यासाठी आता अग्रेसर झालेला आहे. एकंदरीत या सगळ्या गोष्टीतून काल आपल्याला पाहायला मिळालं. तुम्ही आता शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख केला. शेतकरी कर्जमाफी केली आहे सरकारने, म्हणजे घोषणा तरी केली आहे, पण मग तो पात्रतेचा अपात्रतेचा घोळ अजून कायम आहे. नाही बघ, कसं आहे की कुठल्याही योजना या देशामध्ये असेल किंवा कुठल्याही ठिकाणी कुठली तरी एक योजना येते तर त्याला नियम लावावंच लागेल. विदाऊट नियम ही कुठली योजनाच नसते. आता त्यांनी काय लावलं, त्यांनी पात्र शेतकरी. तर पात्र शेतकरी म्हणजे त्यांनी काय बोललं की 2025 पर्यंत सप्टेंबर 2025 आधीचा कर्ज माफ करण्यात येईल. बरोबर आहे. जेणेकरून त्यांनी चालू वर्षामध्ये जे कोणी कर्ज घेतले त्यांचं अजून फेडायचं काळ पुढे आहे, त्यामुळे त्यांचा आता प्रश्न येत नाही. दुसरा प्रश्न त्यांनी असं बोललं की 2 लाखापर्यंत. बघा, महाराष्ट्रामध्ये बहुतांश शेतकरी हा अल्पभूधारक आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्ज तरी मिळतो तरी किती? जास्तीत जास्त 1 लाख, 1.5 लाख, 2 लाखापर्यंत जास्तीत जास्त त्यांना कर्ज मिळतो. आता प्रत्येक बहुसंख्य शेतकऱ्यांना जर 2 लाखाचंच कर्ज मिळत असेल तर त्यांची 2 लाखापर्यंत कर्ज माफ करायला काय हरकत आहे? किंवा मग त्या पद्धतीने प्रयत्न करा. आता एक शेतकरी मोठे असतात, सधन शेतकरी असतात, त्यांच्याकडे 10-10 लाखाचं 15-15 लाखाचं त्यांच्याकडे लोन असतो. आता प्रत्येकाचे 10-10 लाख 15-15 लाख शासन जर फेडत गेलं तर मग काय राहिलं? म्हणजे सरकारने काय सगळ्याच गोष्टी थोडी फेडायच्या असतात. त्यामुळं जे शेतकरी गरजेचे आहेत, ज्या शेतकऱ्यांना लोन फेडायची काय म्हणू आपण त्याची कुवत नाही किंवा त्यांची तशी आर्थिक परिस्थिती नाही आहे, त्या शेतकऱ्यांना मदत म्हणून तो केला. 2 लाखाचा आकडा खूप मोठा आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना 50-60 हजार किंवा 1 लाख रुपये लोन मिळतं त्यांच्यासाठी 2 लाखाचा ब्रॅकेट हा खूप मोठा आहे. आणि त्यामुळं अल्पभूधारक सर्व शेतकऱ्यांना या 2 लाखामध्ये समावेश करून मुख्यमंत्र्यांनी ज्या शेतकऱ्यांना गरज आहे त्या शेतकऱ्यांचं लोन कसं काय त्या ठिकाणी माफ करता येईल याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एकतर उशिरा का होईना पण कर्जमाफी केली आहे, फक्त आता ती योग्य प्रकारे इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे असं वाटतंय ना. योग्य प्रमाणे इम्प्लिमेंट होतच असते. जसं काय आता 2017 सुद्धा त्यांनी कर्जमाफी केलेली, उद्धव ठाकरेंनी सुद्धा कर्जमाफी केलेली, आणि आता ही जी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर केली ती कर्जमाफी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये होईल. आता याच्यामध्ये काय नाही, आता सरकारकडे बऱ्याचशा सगळे नंबर्स असतात, किती शेतकरी सगळ्या शेतकऱ्यांची माहिती असते, तेव्हा आता त्यांना सोपं आहे. आणि हा जो लोन आहे डायरेक्ट बँकेला त्या ठिकाणी लोन जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना फक्त बँकेमध्ये जाऊन नो ड्यूचे त्या ठिकाणी सर्टिफिकेट घ्यावं लागणार आहे एकदा का सरकारचं ही कर्जमुक्ती योजना यशस्वी झाल्यानंतर. पण त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना सांगितलं की हा एक फक्त कर्जमुक्ती करून आम्ही सोडत नाही आहे, कर्ज माफ करून आम्ही बसत नाही, तर येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना लोन घेता येऊ नये किंवा लोनच्या ह्याच्यामध्ये अडकू नये, लोन घेऊन मग फेडण्याची त्यांची कुवत असावी म्हणून त्या ठिकाणी शेतीविषयक जे काही गोष्टी धोरणं असतील, जे काही नियम असतील ते येणाऱ्या काळामध्ये मजबूत करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये सक्षम करण्याचं त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलेलं आहे. हां, ते त्याच पद्धतीने व्हायला पाहिजे. म्हणजे शेतकऱ्यांना कर्ज काढण्याची वेळ येऊ नये, त्यांच्या शेतमालाला भाव मिळावा हीच अपेक्षा आहे या निमित्ताने. अजून एक चर्चेतला म्हणण्यापेक्षा एक वादाचा मुद्दा म्हणूया आपण, लाडकी बहीण योजना ही सुरू राहणार आहे. एका अर्थाने ही चांगली गोष्ट असली तरी प्रश्न असा उपस्थित होतो की लाडकी बहीण योजना आणि ही योजना सुरू राहण्यासाठी, म्हणजे ही निवडणुकीच्या काळामध्ये सुरू केली होती योजना, ती त्यावेळेला त्या अनुषंगाने एक वेगळ्या उद्देशाने चालू केली असेल किंवा काय, पण आता ही जर योजना सुरू राहणार असेल तर ह्याचा निधी कसा उपलब्ध करून दिला जाणार आहे? न जसं मी सांगितलं की राज्याचा उत्पन्न आणि राज्याचा खर्च याच्यामध्ये जरी थोडा फरक असला तरीही मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्री म्हणून या अर्थसंकल्प सादर करताना त्याने लाडकी बहीण योजनेची तरतूद केलेलीच आहे. बरं, कल्याणकारी योजनासाठी राज्यांवर जर अधिकचा बोजा आला तर नेते आणि सरकार त्या ठिकाणी सज्ज असतो की लोक कल्याणकारी योजनासाठी जर थोडाफार आपल्यावर जर बर्डन आलं तरी ते लोक त्या ठिकाणी सज्ज असतात. काय असतं की लाडकी बहीण योजना जर बंद केली असती
तर विरोधक त्यांच्यावरती टीका केली असते हो. की अरे तुम्ही लाडकी बहिणीला फसवलं. आता लाडकी बहीण सुरू करत आहेत सरकार. या सगळ्या आर्थिक परिस्थितीमध्ये काहीतरी व्यवस्था करून किंवा कशी तरी परिस्थिती राखून आर्थिक त्या लाडकी बहीण चा जेवढे निधीला तेवढी तरतूद करून ठेवली. तर आता असतं की अरे तुम्ही मग एवढे पैसे मग लाडकी बहिणीने का देतात. तर दोन्ही बाजूने विरोधक सतत बोलत असतात. फक्त राजकारण्यांनी सर्वसामान्य लोकांना जे जे काही योजना आहेत किंवा जे जे काही आपण वचनं दिलेत ते वचनं पूर्ण करण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. विरोधकांचं काम आहे दोन्ही पद्धतीने ते लोक बोलत नाही, असतात. विरोधकांचा आक्षेप असा आहे की तुम्ही फुकट पैसे देण्यापेक्षा महिलांच्या हाताला कामं द्या, असं एक त्यांचा एक सूर असतो. नाही, किती लोकांना कामं देतील, किती लोकांना कामं देतील, तो पण एक आहे ना. जवळपास 2-2.5 कोटी महिलांना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमधून लाभ मिळतो. तर 2-2.5 कोटी महिलांना त्या ठिकाणी काम देता येणार नाही. तरी सरकार म्हणून, केंद्र सरकार म्हणून, महाराष्ट्र सरकार म्हणून अनेक महिलांसाठी उपक्रम राबवतात. उमेद आहे, महिला बचत गट आहे, महिला बचत गटाला सवलत आहे, लखपती दिदी आहे, अनेक अशा योजना आहेत ज्यातून महिलांना एम्पॉवर करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला गेला. आणि मागच्या या कालच्या अर्थसंकल्पामधून सुद्धा महिलांसाठी अनेक त्या ठिकाणी योजना आणि उपक्रम राबवण्याची त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे. विरोधकांचा विषय निघालाच आहे तर काही आक्षेप आहेत त्यांचे. त्यातला एक आक्षेप असा आहे की ही जी काही तरतूद केलेली आहे वेगवेगळ्या योजनांवरती, त्यामध्ये प्रामुख्याने मंदिरं किंवा जे धार्मिक स्थळं जे आहेत त्याच्यावरती थोडं जास्त रोख आहे सरकारचं, असं त्यांचं म्हणणं आहे. नाही बघा, आपण हिंदू आहोत, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, आपण भारतामध्ये राहतो आणि आपलं कल्चर हे खूप श्रीमंत आहे. आणि आपल्या कल्चरमध्ये आपल्या संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी, आपल्या धार्मिक गोष्टीचं रक्षण करण्यासाठी जर सरकार पावलं उचलत असेल तर आपण त्यांच्या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे. प्रामुख्याने 5 ज्योतिर्लिंगाचं त्या ठिकाणी विकास आराखडा त्या ठिकाणी मांडला. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले असतील, छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असेल, अनेक गोष्टी या ठिकाणी जाहीर केले. कुंभमेळ्याचा विषय झाला, नाशिक असेल, रामटेक असेल, त्या ठिकाणी राम मंदिराचा त्या ठिकाणी विकास असेल. बरं, याचसोबतच महामानवांना सुद्धा अभिवादन करताना 14 तळ्याचं जो काही पायाभूत सुविधांचा आराखडा आहे त्या आराखड्याला त्या ठिकाणी मान्यता दिली. त्याला आता वेग येणार आहे. महात्मा फुले यांचं त्या ठिकाणी अभिवादन केलं. संत गाडगेबाबा यांच्या नावाने अजून त्यांचं काय म्हणू आपण विकास आराखडा त्या ठिकाणी निर्माण झाला. तर सर्व गोष्टीचा समतोल काय म्हणू आपण त्याला, महामानव असतील, धार्मिक गोष्टी, या सर्व गोष्टींना लक्षात घेऊनच भाजप सरकारने मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी अर्थसंकल्प मांडलेला आहे. उद्धव ठाकरेंची एक प्रतिक्रिया आली होती. ते म्हटले होते की कर्ज काढून फटाके वाजवण्यासारखा हा अर्थसंकल्प आहे. बरं, मी आता ह्याच्या आधी जसं बोललो की विरोधकांचं कामच आहे. जर शेतकरी कर्जमाफी केली नसती, जर लाडकी बहीण योजना बंद केली असती तर म्हणले असते शेतकऱ्यांना फसवलं, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फसवलं, शेतकऱ्यांना सातबारा कोरा करतो बोलले, त्यांनी घोषणा नाही केली असं तेच बोलले असते. आता तेच बोलतायत की मग शेतकऱ्यांना कर्ज का माफ केलं, मग कर्ज काढून दिवाळी साजरा करणार नाही तर काय. बरं, सर्वात हास्यास्पद गोष्ट ही आहे की मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितलं होतं की मला अर्थसंकल्पामधलं काही कळत नाही आहे. आम्ही विरोधकात असलो तर अर्थसंकल्पावर आम्ही टीका करत असतो, आम्ही सत्तेमध्ये असलो तर आम्ही अर्थसंकल्पाच्या बाजूने बोलत असतो. ही तर त्या ठिकाणी उघडच आहे आणि विरोधकाची भूमिका म्हणून उद्धव ठाकरेंनी त्या ठिकाणी बोललाय. मला नाही वाटत की या सगळ्या गोष्टीचं सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवर फारसा परिणाम पडणार आहे. ठीक आहे, आता अर्थसंकल्पाविषयी आपण कितीही चर्चा केली तरी सत्ताधारी ते त्यांची बाजू लावून धरणार आणि विरोधक सरकारवरती टीका करणार, हे चालूच राहणार आहे. अजून काही इतर विषय आहेत, त्यामध्ये राज्यसभेच्या निवडणुकीच्या संदर्भाने राजकारण होतं आहे. आपल्याला माहिती आहे की 16 मार्चला निवडणूक होणार आहे. त्याची आता मुदतसुद्धा संपली अर्ज भरण्याची. आणि महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीमध्ये थोडासा एक आपण म्हणूया की विसंवाद होता किंवा नाराजी नाट्य होतं. महायुतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये थोडंसं वातावरण टाईट होतं म्हणूया आपण, आणि इकडे महाविकास आघाडीत तर कुठल्याच पक्षाचा एकमेकांशी काही संवाद नव्हता. त्याबद्दल काय सांगाल? नाही बघा, काय की महायुतीमध्ये असं काही मला आढळलं नाही की काहीतरी विसंवाद आहे. महाविकास आघाडीमध्येच त्या ठिकाणी विसंवाद. शिंदेच्या सेनेमध्ये थोडंसं तो शिंदेच्या सेनेच्या अंतर्गत झाला, अंतर्गत मुद्दा. तो महायुतीत हे 3 पक्षामध्ये मला काही विसंवाद या राज्यसभेच्या निवडणुकीला घेऊन दिसला नाही. सर्वात महत्त्वाचं त्या ठिकाणी विसंवाद आढळला मला तो म्हणजे महाविकास आघाडीमध्ये. काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला थोडंसं वेगळं पाडायचा प्रयत्न केला. जर स्वतः शरद पवार जर या राज्यसभेचे उमेदवार नसते तर महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस आणि शिवसेनेने त्यांना सपोर्ट केला नसता. ही या ठिकाणी काय म्हणू आपण त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती होती. आदित्य ठाकरेंनी मात्र प्रियंका चतुर्वेदीसाठी
आग्रही होते की उमेदवारी आपल्याला मिळाली पाहिजे. प्रियंका चतुर्वेदी हे राष्ट्रीय स्तरावर जाऊन हिंदी आणि इंग्रजीमध्ये आपली पक्षाची भूमिका चांगल्या पद्धतीने मांडतात आणि त्यांनी मागच्या 5-6 वर्षामध्ये सुद्धा ती भूमिका चांगल्या पद्धतीने मांडली असं त्या ठिकाणी त्या पक्षाचं म्हणणं होतं. आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं आणि राज्यसभेमध्ये पाठवण्याचं त्यांचं आहे की त्यांनी जवळपास बहुतांश करून अमराठी लोकांना त्या ठिकाणी राज्यसभेवर पाठवलेले होते. दूध घ्या, बजाज घ्या, चतुर्वेदी घ्या, संजय निरुपम घ्या, अशा लोकांना ते पाठवले होते. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आदित्य ठाकरेकडे नंबर कमी असल्यामुळे त्यांना मग महाविकास आघाडीमध्ये सगळे एकत्र आल्यामुळे शरद पवारांनी इच्छा व्यक्त केल्यामुळे किंबहुना उद्धव ठाकरेंना आणि काँग्रेसला शरद पवार गटातल्या लोकांनी मनवलं, त्यांना कन्व्हिन्स केलं की आपल्याला एकत्र राहावं लागेल आणि शरद पवारांना उमेदवारी द्यावं लागेल. मागच्या आपण चर्चेमध्ये बोलत असतानाच बोलत होतो की शरद पवारांनी त्यांची भूमिका का जाहीर केली नाही. आता अजूनही शरद पवार भूमिका कुठेही जाहीर करताना दिसलेली नाहीत. त्यांच्या वतीने सुप्रिया सुळे, जयंत पाटील असतील, शशिकांत शिंदे असतील, यांनी या तिन्ही पक्षाला एकत्र आणून शरद पवारांच्या पाठीमागे राहण्यासाठी विशेषतः दिल्लीमधून काँग्रेस हायकमांडनी इथल्या काँग्रेसच्या नेतृत्वाला सांगितलं की आपल्याला शरद पवारांच्या सोबत राहिल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे इथल्या स्थानिक महाराष्ट्राच्या काँग्रेस नेत्यांची 100% इच्छा नव्हती की शरद पवार असेल किंवा त्या गटाला समर्थन द्यायचं, काँग्रेसच्याच कुठल्या तरी एखाद्या नेत्याला राज्यसभेवर पाठवायचं, ही त्यांची त्या ठिकाणची भूमिका होती. पण वरून हायकमांडवरून आदेश आला की आपल्याला शरद पवार यांना त्या ठिकाणी सपोर्ट करावा लागेल. म्हणून आता शरद पवार महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर जाताना दिसत आहेत. कारण राज्यसभेची निवडणुकी जवळपास बिनविरोधच आहे. कारण तसे 7 जागा होत्या आणि 7च त्या ठिकाणी अर्ज आलेत. जसं तुम्ही बोलताना सांगितलं की एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये थोडंसं काही टेन्शन होतं. टेन्शन यासाठी त्यांना थोडंसं आलं असेल की त्यांनी एकनाथ शिंदेंनी डॉक्टर ज्योती वाघमारे यांना राज्यसभेच्या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली आणि उमेदवारी दिली. आता ते जवळपास खासदार झाल्यातच जमा आहे, कारण बिनविरोध निवडणूक आहे. एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये मोठे मोठे नेते असताना गजानन कीर्तिकर असेल, राहुल शेवाळे असेल किंवा यासारखे अडसूळ असतील, यासारखे मोठे मोठे नेते असताना त्यांनी ज्योती वाघमारे या सर्वसाधारण कुटुंबातील मुलींना उमेदवारी देऊन एकनाथ शिंदेंनी अतिशय चांगला त्या ठिकाणी राजकीय संदेश दिला आणि आपल्या पक्षासाठी, आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणांसाठी, भूमिकांसाठी जो कोणी काम करेल त्यांना येणाऱ्या काळामध्ये बहुमान मिळेल, येणाऱ्या काळामध्ये त्यांना संधी मिळेल, हा त्या ठिकाणी संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला थोडंसं डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. उद्धव ठाकरेचा पक्ष प्रियंका चतुर्वेदीसाठी आग्रह होता, कारण ती अमराठी असून सुद्धा. तरीही मी माझ्या पक्षासाठी, माझ्या पक्षाची भूमिका ठामपणे मांडणाऱ्या सर्वसाधारण कुटुंबातील सोलापूरमधल्या एखाद्या सर्वसाधारण कार्यकर्त्याच्या मुलीला मी राज्यसभेवर पाठवलं, हा सर्वात मोठा संदेश त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी देव केल्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर ज्योती वाघमारे सुद्धा अत्यंत आनंदी होऊन त्या सगळ्या निर्णयाचं त्या ठिकाणी समर्थन करत एकनाथ शिंदे यांचे खूप त्या ठिकाणी आभार मानत होत्या. खरं बघायला गेलं तर राज्यसभा ही उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांसाठी, समाजामध्ये सामाजिक असेल, क्रीडा असेल, संस्कृती असेल, ज्या काही ह्या सगळ्या कामामध्ये विज्ञान असेल, सायंटिफिक ज्यांनी काम केलं असेल त्यांच्यासाठीही राज्यसभेची त्या ठिकाणी व्यवस्था असते. पण आजकाल सगळे राजकीय पक्ष हे आपल्या पक्षातील एखाद्या नेत्यांचं समायोजन करण्यासाठी, आपल्या पक्षातील एखाद्या नेत्याला एखादे पद देण्यासाठी म्हणून वापर करतात. तर आता त्यातल्या त्यात ज्योती वाघमारेला पाठवून एकनाथ शिंदेने चांगला त्या ठिकाणी संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे कार्यकर्ते आणि इतर पक्षातील नेत्यांना. पण मग आदित्य ठाकरे जे म्हणतात की मराठी त्यांचं एवढं सगळं चालू असतं, मग प्रियंका चतुर्वेदी तुम्ही सांगितलं तसं त्यांची सगळी पार्श्वभूमी सांगितली, भले ते आक्रमक भूमिका मांडत असतील किंवा काय, पण जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये मराठीचा मुद्दा इतका लावून धरत असाल तर मग अमराठी एका व्यक्तीसाठी एवढा आग्रह कशासाठी? म्हणजे ते इतके नाराज होते की शरद पवारांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळेला सुद्धा ते तिथं उपस्थित नव्हते. नाही, बरोबर, उघड असं काही बातम्या होत आहेत की आदित्य ठाकरे एकदम नाराजी झालेत, आदित्य ठाकरेला या सगळ्या गोष्टीमध्ये विश्वासात घेतलं नाही किंवा त्यांचं मताला महत्त्व दिलं गेलं नाही अशी चर्चा आहे. पण त्यांच्याकडे शेवटी जसं आपण मागं बोललो, त्यांच्याकडे आकड्यांचा खेळ आहे ना, त्यांच्याकडे आकडेच नाही आहेत. त्यांच्याकडे 20च खासदार आहेत शिवसेने ठाकरे गटाकडे, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 10च आहेत, काँग्रेसकडे 16च आहे. त्यामुळे त्यांना एकमेकांच्या सोबत गेल्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणून त्यांना नाईलाजानं किंवा काही राजकीय अपरिहार्यतेमुळे त्यांना शरद पवारांना पाठिंबा द्यावा लागला. अजूनही शरद पवारांची स्टेटमेंट कुठेही आलेली नाहीये. शरद पवारांच्याच निमित्ताने एक प्रश्न आहे, पवार कुटुंब. आता जर ही निवडणूक झाली तर पवार कुटुंबामध्ये एकूण आमदार खासदारांची संख्या 5 होईल. घराणेशाही, काय सांगाल? आणि पार्थ पवार हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे. म्हणजे असं असतं, आपण व्हिडिओ पण केले त्याच्यावरती, की लोक राजकारणात येतात, मग
काय भ्रष्टाचार करतात किंवा चुकीच्या पद्धतीने आपल्या सत्तेचा उपभोग घेतात, हे सत्ता मिळवण्याच्या आधीच वादग्रस्त ठरलेत. नाही दोन बघा कसं प्रश्न आहे, आहेत, म्हणजे एक तर पवार फॅमिली घराणेशाही आणि दुसरा पार्थ पवार. बरोबर आहे. आता खासदारांची संख्या बघितली तर सुप्रियाताई खासदार आहेत, हो शरद पवार खासदार होतील, पार्थ पवार खासदार होतील, हम्म. 3 यांचे खासदार झाले, हो. रोहित पवार आमदार आहे हो. आणि दादांची जी या ठिकाणी जागा रिक्त होईल त्या ठिकाणी अजून सुनेत्राताई पवार त्या ठिकाणी खासदार निवडणूक लढवणार. निवडणूक लढवतील. त्यामुळे 2 आमदार 3 खासदार एकाच घराचे त्या ठिकाणी असतील. आता कौतुकाची ही गोष्ट आहे किंवा आपण म्हणूया की लोकांसाठी आश्चर्याची गोष्ट आहे की एकाच घरामध्ये जर 5-5 पदं जात असतील तर मग कार्यकर्त्याला काय मिळेल असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. पण हे प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्याला पडले नाही तर विरोधी पक्षातल्या कार्यकर्त्याला आणि सर्वसामान्य लोकांना हे पडलेले अगदी आहे. खरं आहे. कारण त्यांच्या पक्षातील लोकांना ते माहिती आहे ना, कारण त्यांच्या पक्षातील लोकांना ते मान्य आहे. म्हणून तर ते एखाद्या नेत्याच्या एखाद्या कुटुंबाच्या पाठीमागे असतात आणि त्यांच्यासाठी काम करत असतात. तो त्यांच्यासाठीचा प्रश्न नाही, सर्वसाधारण लोकांसाठीचा प्रश्न आहे. मग सगळेच पदं जर एका घरामध्ये जात असेल तर इतरांना कधी मिळेल असा प्रश्न सगळ्यांना पडला पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी विचार पण केला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी मतदान पण केलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये. आता हे राजकारण सुरू राहणारच आहे. आपल्याला इतर काही मुद्द्यांकडे वळायचं आहे. पहिला मुद्दा म्हणजे असा आहे की लव जिहाद हा जो काही कायदा आहे किंवा ही जी काही चर्चा आहे त्याच्यावरती आता कायदा होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याच्यावरती चर्चा पण झाली आहे. प्रश्न माझा हा आहे की लव जिहाद असो किंवा अजून इतर ह्या धर्माधारित ह्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा असे निर्णय आहेत ते का होत आहेत? म्हणजे बघा, सर्वप्रथम खरं तर असा काही कायदा होत असेल तर आपण त्याचे स्वागत केलं पाहिजे. मुळात ह्या कायद्याचं नाव कुठे लव जिहाद नाही किंवा लव जिहाद नावाची टर्म कुठं शासकीय पटलावर नाही. ही आपण सर्वसाधारण लोक बोलत असताना किंवा मग काही लोक बोलत असताना ती ही टर्म वापरत असतात. सर्वात महत्त्वाचं ह्या कायद्याचं नाव आहे की येणाऱ्या काळामध्ये जर कोणी कुणाला बळजबरी धर्मांतरण करायला भाग पाडत असेल तर त्याच्या विरोधात ही कारवाई केली जाणार आहे. म्हणजे याचा अर्थ हा फक्त मुस्लिम किंवा हा फक्त लव जिहाद याच्यापुरतं मर्यादित नाही आहे, तर एखाद्याला आमिष देऊन किंवा त्याला दबाव आणून जर त्याचं धर्म परिवर्तन करून घेत असतील तर त्या धर्म परिवर्तन करून घेणाऱ्यावर कारवाई होणार आहे. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला मी त्याच्यावर दबाव आणलं की तू धर्म परिवर्तन केलंच पाहिजे तरच तुझ्यासोबत असं करेल किंवा तुझ्या कुटुंबाला असं होईल किंवा तुझ्यासोबत अन्य काही वाईट त्या ठिकाणी केलं जाईल, तर मी त्या दबावामध्ये समजा मी धर्म परिवर्तन केलं तर माझा धर्म परिवर्तन करून घेणाऱ्यावर त्या ठिकाणी कारवाई होणार आहे. तर विशेषतः आपण या सगळ्या लोकांनी याचा कौतुक केलं पाहिजे. दुसरं, एखाद्याला आमिष दाखवणं, तू माझ्या धर्मामध्ये आला तर तुला हे देईन, तुला पैसे देईन, तुला अन्नधान्य देईन, तुला खायला देईल, तुला जे काय असेल, तुला जे काही आमिष असतील ते आमिष देऊन किंवा दबाव टाकून जर धर्म परिवर्तन करून घेत असतील तर हे चुकीची गोष्ट आहे आणि या चुकीच्या गोष्टीवर आळा घातलाच पाहिजे. आता ह्या गोष्टीला बघताना आपण फक्त लव जिहाद किंवा हिंदू मुस्लिम या चष्म्यातूनच न बघता, बरं एखाद्या मुस्लिमावर पण अन्याय होऊ शकतो ना. एखाद्या मुस्लिमांना पण बळजबरीने जर कोणी जर धर्मांतरण करायचं त्या ठिकाणी भाग पडत असेल तर त्याच्यावर पण कारवाई होईल. एखादा जो कोणी कायदा येत असेल, कायदा एकदा का आला तर तो सर्वांसाठी असतो. तो पर्टिक्युलर एखाद्या समाजासाठी, पर्टिक्युलर एखाद्या धर्मासाठी, पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीसाठी कायदा नसतो. तो कायदा नाही तर सर्वांचाच विचार करून त्या ठिकाणी गेला जाईल आणि होईल सुद्धा. जसं मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्येच त्याचा GR येईल आणि तो कायद्याचा. मला तेच म्हणायचंय, धर्मांतर विरोधी कायदा जर तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने जर आमिष देऊन किंवा जोर जबरदस्तीने जर धर्मांतरण होत असेल तर त्याला विरोध असायलाच पाहिजे. त्याच्यावरती कायद्यामध्ये काहीतरी तरतुदी असल्या पाहिजेत. पण धर्मांतरण विरोधी कायदा असा स्पेसिफिक कायदा केल्याने खरंच या गोष्टींना आळा बसणार आहे का आणि याचा गैरवापर होणार नाही हे कशावरून? आता बघा, हे जे नितेश राणे किंवा हे जे बाकीचे काही लोक आहेत वादग्रस्त विधानं करतात, त्यांना एकी नकोयच आहे समाजामध्ये, असं नाही वाटत का? नाही बघा, समाजामध्ये एकी असू द्या, एकी असायला पाहिजे, हे प्रत्येकाचा प्रयत्न असतो. पण काय असतं की एखाद्या गोष्टीकडे जर आपण दुर्लक्ष करत गेलो तर ती खूप गोष्ट वाढत जाते. अनेक गोष्टी आहेत, जसं आपण मागच्या ह्याच्यामध्ये सुद्धा बोललो की काही लोकांना बळजबरीने सुरुवातीला आमिष दाखवून प्रेमाचं सोंग करून मग एकदा लग्न करून घ्यायचं, मग त्यांना धर्म परिवर्तनासाठी भाग पाडायचं, मग पुन्हा तेच मुलगी पुन्हा 1-2 महिन्यानंतर यायचं, माझ्यासोबत अन्याय झाला, मला दबावात आणलं गेलं, मग ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी जर ह्या आधीच जर गोष्टी जर केल्या गेल्या तर काय परिणाम, म्हणजे त्याचा उलट चांगलाच परिणाम होणार आहे. बरं, ह्याचा गैरवापर होणार नाही का कायद्याचं?
हा पण एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण हा कायदा आल्यामुळे होणारे सगळे जे गैरकृत्य आहे ते तर थांबतीलच ना. लोकांना भीती असेल, अरे मी एखाद्या व्यक्तीला, एखाद्या मुलीला, एखाद्या मुलाला जर मी बळजबरी धर्मांतरण करण्यासाठी जर मी काहीतरी कृती करत असेल तर ह्या सगळ्या गोष्टीवरती आळा येईल. मग सगळ्याला कायद्याचा धाक राहील आणि त्याच्यावरती तरतुदीसुद्धा अत्यंत कठोर तरतुदी करण्यात येणार. 5 ते 7 वर्षाची त्या ठिकाणी शिक्षा होणार आहे. तर हे बळजबरी आणि आमिष दाखवून धर्मांतर करण्याचे जे रॅकेट्स आहेत, जे काही आपण या ठिकाणी काय म्हणू आपण त्याला गैरकृत्य आहेत, ते थांबतील या कायद्यामुळे अशी आपण अपेक्षा करूया आणि सरकारचं अभिनंदन करूया. लवकरात लवकर त्यांनी हा कायदा आणला पाहिजे आणि अंमल पण केला पाहिजे. चला, हा कायदा तर या कायद्याचा दुरुपयोग होणार नाही अशी आपण या निमित्ताने अपेक्षा करूया. आज तुम्ही इथं आलात आणि राज्यसभेची निवडणूक असेल किंवा मग अर्थविषयक ज्या काही घडामोडी आपल्या राज्यामध्ये घडत आहेत अर्थसंकल्पाच्या निमित्ताने, त्या सगळ्यावरती सविस्तर विश्लेषण केलं, त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. प्रेक्षकांनो, आजच्या पॉलिटिकल मूडच्या या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पण नेहमीची आठवण, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे पॉलिटिकल मूडच्या व्यतिरिक्त जे इतरही व्हिडिओज आहेत ते सुद्धा बघा आणि त्यावरती कमेंट नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.